पवारांनी काल एक व्हिडिओ ट्विट केला आहे. जय पवारने पायलटच्या सीटवर तो मालक बसला. किरण काय रे तो व्हिडिओ? त्या व्हिडिओ मध्ये ना ते PSR चे जे मालक आहेत ते दिसलेले होते. लाईट लावली मी आरशाला लावली. तर त्या संदर्भात फक्त एक मिनिट साहेब, जय पवार यांनी एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे. त्याच्यामध्ये तो जो मालक आहे तो त्या पायलट सीटवर बसलेला आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा काही प्रश्न निर्माण झालेत. अर्थात तो पायलट च्या सीटवर बसलेला आहे. तो त्या विमानात नाही, जे ऍक्सिडेंट झाला अजितदादांच्या त्याचा नाही आहे. तो दुसऱ्या विमानाचा आहे. मोबाईल कोणाचा रे? पण कुठल्याही विमानाचा जरी असला, नाही ना आरशावर कारण तो जर त्या विमानात असला तर तो ठार झाला असता ना. याचा अर्थ तो दुसऱ्या विमानामध्ये तो असा झोपलेला दिसतोय. परंतु हे संपूर्ण चुकीचंच आहे. पायलटच्या सीटवर पायलटच बसले पाहिजेत आणि त्यांनी न झोपता जे आहे पूर्णपणे विमानाचा जो आहे ताबा घेऊन त्याप्रमाणे ते विमान चालवलं पाहिजे. तर तो मालक जर अशा रीतीने जर झोपला असेल तर हा निष्काळजीपणा आणि माजोरीपणा आहे. त्याच्यावर कारवाई करायला लागेल. साहेब, त्याच्यात आणखी एक विषय समोर येतोय की ते विमान जे आहे ते एका झाडाला आदळल्यानंतर अपघात झाला. तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी कुठलं झाड नव्हतंच. मला पण ज्यावेळेस तिथे गेलो तेव्हा कुणी तिथे झाडाला आदळलं वगैरे असं मला कुणीतरी म्हटलं नाही. आणि तेवढंच नाही तर त्या विमानतळावर अजितदादांच्या स्वागतासाठी शेकडो लोक जमले होते, मीडियाचे लोक जमले होते. ते कुणीही असं म्हणत नाही की तिथे काही झाडाला आदळलं वगैरे. त्याच्यामुळे मला सुद्धा आश्चर्य वाटलं, कुठल्या झाडाला आदळलं. एकही मनुष्य तिथे असा भेटला नाही की तो बोलला की झाडाला आदळलं. कुणीतरी ते बघितलं असेल ना, मग कुठल्या तर ते झाडाचं नुकसान पण झालं असेल थोडंफार. तर ते अर्थात त्यांचा ते माहिती त्यांनी दिली त्याची पण चौकशी करायला पाहिजे. साहेब, जो सीसीटीव्ही त्यावेळेला समोर आला होता त्यावेळेला वरती हवेतच विमान फिरल्याचं त्यामध्ये बरोबर दिसत होतं. हे बरोबर आहे. पहिल्यांदा त्याने लँड करण्याचा प्रयत्न केला पण त्याला असं वाटलं हे बरोबर होत नाही म्हणून ते नॅबॉट केलं, म्हणजे रद्द केलं. आणि परत दुसऱ्या याला तो परत गेला आणि दुसऱ्या याला फिरून जेव्हा तो आला आणि तो उतरायला लागला त्यावेळेला ते विमान पूर्णपणे असं कललेलं आहे. आणि मग त्यावेळेला ते कललेलं असल्यामुळे तेवढं खाली आणि वेगानं खाली येत होतं, कारण लँडिंग करत होतं ते. त्यामुळे कदाचित त्याला ते विमान सरळ करायला किंवा कंट्रोल करायला वेळ सुद्धा मिळाला नसेल. ते मी त्यातला काही तज्ज्ञ नाही, पण मला असं वाटतं ते समजा 10,000 फुटावर असतं आणि अशा वेळेला ते कल्लं वगैरे असतं तर काहीतरी त्याला करायला वाव होता. पण हे अगदीच शेवटच्या क्षणाला ते कल्लं आणि त्यावेळेला तो लँडिंग करत होता जोरामध्ये. लँडिंग करत असताना थोडासा वेग जास्त असतो विमानाचा आणि त्याच्यामुळे त्याला ते कंट्रोलच झालं नाही. अर्थात ते सगळं जे आहे DGCAचे लोक जे आहे वगैरे वगैरे ते काय आणखीन काय सांगतात त्याची सुद्धा छानबीन तर होईलच. कोणी काय सांगतं झाडाला आदळलं आणि एकही माणूस जे आहे शेकडो हजारो लोकांमधला आतापर्यंत म्हणाला नाही की तो झाडावर आदळलं. त्यामुळे मला सुद्धा आश्चर्य वाटलं की कुठच्या झाडावर आदळलं. साहेब, आखाती देशांमध्ये जे काही युद्ध सुरू आहे त्याचा फटका आपल्या कांदा आणि द्राक्ष उत्पादकांना बसलाय. JNPT वर जवळपास 200 कंटेनर कांद्याचे आणि द्राक्षाचे हे अडकून पडलेले आहेत नाशिकचे. हे बघा, आता जर विमानतळ बंद असतील, जहाज बंद असतील, माणसं आपले अडकून पडलेत ना तिकडे, विद्यार्थी अडकून पडले, त्यांना कसं काय आणायचं? कारण विमानतळ बंद आहे. बरं, तेलाचे भाव सुद्धा जे निश्चितपणे जे आता अडचणीत येणार आहेत. त्यामुळे ठीक आहे, कांद्याचा प्रश्न तर आपला आहेच, इतर सुद्धा प्रश्न आहे भाजीपाल्याचा. परंतु या परिस्थितीमध्ये सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की हे नुकसान जे आहे केवळ एका घटकाचं होत नाहीये, अनेक घटकांचं होत आहे. आता त्याच्यातून सरकार काय मार्ग काढत आहे. परंतु मला हे माहिती आहे की
गल्फमध्ये आपला बराचसा भाजीपाला, माल, कांदे, बटाटे, मसाले वगैरे वगैरे सगळे जात असतात आणि हे सगळं बंद असल्यामुळे साहजिकच या सगळ्या गोष्टींना फटका बसणार हे निश्चित आहे. तर बघू आता मुंबईला गेल्यानंतर सीएम साहेब पण काय म्हणतात, तरी काय ठरेल. नाशिकचे काही- नाशिकचे काही लोक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अनुदानाची मागणी करतायत, जो मोठा फटका बसतोय कांद्याला. ते पत्र मी सुद्धा दिले, यांना अनुदान द्यावं मुख्यमंत्र्यांकडे. मुख्यमंत्री म्हणाले की बघू मी मीटिंग घेतो म्हणून, परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये काय काय होत आहे ते बघावं लागेल. साहेब, पहिलगामची घटना ज्या वेळेला घडली त्यानंतर कुठली? अनेक पहिलगामची घटना घडली त्यानंतर पक्षाचे काही धोरण ठरलंय? राज्यसभेचा आमचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो, ते नाव आम्ही जाहीर केलेलं आहे, पार्थ पवार यांचं. तर आमच्याकडून तर काही प्रॉब्लेम नाही. आता मवियामध्ये काय चाललेलं आहे ते कोणाला उभं करतात, काय करतात, हा त्यांचा प्रश्न आहे. साहेब त्यांना अशा स्वरूपाच्या घटना घडतायत. त्यांना आपण म्हणून काही या असं सगळ्या संबंधित तुम्ही असं भाविकांना मारल्यानंतर कोण तुमच्या तिकडे दर्शनाला येईल? हा? तर ज्यांनी अशी मारहाण केली असेल, तो भाविक जर चुकीचं काहीतरी वागलं असेल तर त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे. पण मारहाण करत जर आपण बसलो तर त्याला जास्त कुप्रसिद्धी मिळते आणि त्यामुळे नाव खराब होतं आपलं. ठीक आहे. ठीक साहेब, सल्ल्यानुसार अटक करणं योग्य नव्हतं, कारण असं आहे, जर समोर आलेलं रघुवंशीने मला विचारायचं आहे, ती फाईल कोणी पाठवली होती माझ्याकडे? पोलीस कमिशनरनेच पाठवली होती. आता श्रीकृष्ण कमिशनची आम्ही अंमलबजावणी करून सांगितलं होतं. आम्ही फाईल परत पण करू शकत नव्हतो. फाईल जी आहे पोलिसांनीच पाठवली होती माझ्याकडे. आणि त्याच्यानंतर सुद्धा एम सिंग आता जिवंत आहे, त्यांना मी सांगितलं की बाळासाहेब ठाकरेंना आपण जामीन द्यायचा आहे आणि कदाचित जामीन नाकारला तर मातोश्री हाच जेल म्हणून जाहीर करायचं आणि त्यांना मातोश्रीमध्येच ठेवायचं. एवढं सगळं आम्ही केलेलं आहे. आता सगळ्याच गोष्टी या सगळ्यांना माहीत नसतात. प्रचंड दबाव टाकला. दबाव कसला टाकला होता? तुम्हीच पोलिसांनी पाठवली होती ना फाईल, त्याच्यात माझा कसला दबाव होता? आणि अनेक फायली ज्या आहेत तुम्ही ते बरोबर शिवसेना बीजेपीचं राज्य असताना रद्द झाल्या होत्या. नेमकी तीच फाईल माझ्या पुढे आली. मग काय करू शकतो मी? दोन्हीकडून मला अडचण होती. तरी सुद्धा त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी मी एम सिंगना सांगितलं होतं की आपल्याला त्यांना त्रास द्यायचा नाही. आणि एवढंच नाही, पुढे सुद्धा एक केस झाली, ती केस स्वतःहून मी मागे घेतली.